काय प्रकरण आहे? आजचं जो निवेदन आहे संपूर्ण सकल माथील समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आहे. आमची वेदना अशी आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून माथील समाजाचा एक कार्यकर्ता कस्तूर मतदारी सगळ यांना टार्गेट केलं जात आहे आणि छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये तडीपार केलं जात आहे आणि ती जी 6-7 गुन्हे आहेत त्यात 3 ते 4 गुन्हे नील आहे आणि 1 ते 2 गुन्हे जे आहेत ते इतर लोकांच्या नावाचे गुन्हे यांच्यावरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. ते गुन्हे याची सखोल चौकशी करून ज्या लोकांनी कस्तुरभाऊ सगट यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि जो कोणी DYSP ओंकार देशमुख साहेब आहेत त्यांनी तो जातीय सलोखा बिघडावा यासाठी मी अतिशय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी कस्तूर मतदारी सगट यांच्यावरती जो तडीपारची जी ऑर्डर काढलेली आहे तात्काळ त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ती रद्द करावी ही संपूर्ण समाजाची भावना आहे. ही आज सुरुवात आहे. आज धाराशिव तो झाके आपले महाराष्ट्र बाकी आहे. या ह्यांच्यानंतर आज धाराशिव उद्या सोलापूर असेल, परत सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि पुणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माथील समाजाचा उद्रेक तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी मी सर्व शासनाच्या लोकांना विनंती करायची आहे, सर्व प्रशासनाला विनंती करायची आहे. तो आजचा जो कस्तूर सगटवरती जो तडीपारचा जो गुन्हा दाखल आहे आणि जो ते ऑर्डर काढलेला आहे तात्काळ रद्द करावी एवढी संपूर्ण समाजाच्या वतीनं मागणी आहे. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आम्हाला आता जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला बोलले आहेत की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सखोल चौकशी करू आणि जो कोणी अधिकारी आहे जो कोणी अधिकारी या ठिकाणी ह्या कामामध्ये काम चुकार करून जो कस्तूर सगटवरती अंतर्गत गुन्हे इतर लोकांचे गुन्हे यांच्यावरती गुन्हे घालून हातपार केले आहे चौकशी करून त्या अधिकाऱ्याला आम्ही निलंबनाची मागणी केलेली आहोत. नाही केली नाही केलं या ठिकाणी माथील समाजाच्या शाळेला आपल्याला उत्तर मिळेल आणि माथील समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल. हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं नाही आहे, संपूर्ण राज्यामध्ये माथील समाज सकल माथील समाज असतील, युवक संघटना असेल, आपापल्या स्टाईलमध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये हा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. कशामुळे झाला हा प्रकार? राजकीय दोषातून झालेला आहे. कस्तूर सगटने शहापूर जिल्हा परिषद गट SC पडला असताना त्या ठिकाणी निवडणूक लढवली. का निवडणूक लढवली म्हणून काही राजकीय लोकांनी स्टंटबाजी करून माथील समाजाचा एक युवक आज राजकारणामध्ये उभा राहतोय. तो उभा राहूनही तो कुठे तर पूर्वीची दंड करत फिरलं पाहिजे अशा त्यांच्या मनामध्ये एक भावना आली तर तो आम्हाला वारंवार या ठिकाणी आठवण करत आहे. सोशल मीडियावरती रील्स व्हायरल होते का नाही लोकशाही आहे, त्यांना तो रील्स करण्याचा अधिकार आहे. आम्ही ते आमच्या माध्यमातून आपलं उत्तर देऊ. आणि ही जी कारवाई झाली आहे हे जाती